नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेड परिसरातील पीडित शेतकऱ्यांची बैठक संपन्न व जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले निवेदन। नांदेड जालना समृद्धी महामार्गाची मोजणी जवळपास पूर्ण झाली असून जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे। परंतु या समृद्धी महामार्गात जात असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या शहराच्या नजदीक असल्यामुळे तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी बागायतीच्या असल्यामुळे या जमिनी जालना ते नांदेड समृद्धी महामार्गामुळे कायमच्या शेतकऱ्याच्या हातून शासनाकडे जात असल्यामुळे कालांतराने शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने जमिनीचा मोबदला जसा मिळावा तसा मिळत नसल्यामुळे शेतकरी वारंवार हा प्रश्न घेऊन मायबाप सरकारच्या दरबारी जात आहेत। परंतु याकडे शासन द्यावं तसं लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी देखील नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या रोडसाठी शेती देणार नसल्याचे दिसून येत आहे। तर नांदेड जालना मार्गासाठी जर शासनाला जमीन हवी असल्यास शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला तरच शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत। याकरिता वारंवार बैठका देखील घेण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने आज 1 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील फंक्शन हॉलमध्ये नांदेड परिसरातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती। त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदन देण्यात आले। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि या प्रकरणात समृद्धी महामार्ग प्रकरणी आमचे सहकारी दासराव आणि नांदेडच्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती जे न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने जे दंडक घालून दिलेले आहेत त्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं जमीन घेण्याचा प्रयत्न रस्ते विकास महामंडळ आणि नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील प्रशासन या ठिकाणी करत आहे। आज शेतकऱ्यांनी निवेदन देऊन स्पष्टपणाने मागणी केलेली आहे की शासनाच्या स्तरावरती धोरणात्मक निर्णय घेण्याकरता आम्ही पाठपुरावा केलेला आहे। महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्ष शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये चुकीच्या पद्धतीच्या मूल्यांकन पद्धतीच्या ऐवजी सुस्पष्ट सूचना शासनाच्या देईपर्यंत कामकाज थोपवावं ते अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। तरी देखील हितसंबंधियांच्या रेट्यापोटी जर प्रशासन शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला समस्त शेतकरी प्रतिकारासाठी ठामपणानं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या 7 तारखेला आपल्या न्याय मागण्यांकरता नांदेड जिल्ह्यातील समृद्धी बाधित शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। नांदेड जिल्हाधिकारी कचेरीवर धरणे आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याबद्दलचं रीतसर उच्च न्यायालयाचा आदेश, सर्वोच्च न्यायालयाचे दंडक आणि शेतकऱ्यांचं निवेदन हे जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये नांदेड तालुक्यातील अतिशय उच्च दर्जाच्या आणि शहरालगतच्या जमिनी संपादित होत आहेत आणि 1955च्या जबरदस्तीच्या कायद्याप्रमाणे जमिनी संपादित होत असल्यामुळे शेतकऱ्यावरती आता फार मोठं संकट आलेलं आहे। आम्ही या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो। न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि मान्य केलेलं आहे की बाजारभाव ठरवताना ज्या कलमा आहेत त्या कलमाचा पूर्णपणे वापर करू, परंतु प्रशासनाने त्या कलमाचा वापर न केला आणि आमच्या कवडीमोल भावाने जमिनी घेत आहेत। पुन्हा आज मान्य उच्च न्यायालयाची प्रत व सर्वोच्च न्यायालयाचे दंडक याबाबतचे जे आहेत ते आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते लवकरच आम्ही करू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे। जर त्यांनी हे आमच्या या अर्जाचा निवेदनाचा जर विचार केला नाही तर आम्ही येत्या 7 तारखेला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही रस्त्यावरती लढाई आम्ही उतरणार आहोत। या अगोदरही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या पुढाकारातून शासनानं एक प्रस्ताव मागितला होता वास्तव मूल्यांकन काय एक 10 ते 15 मुद्द्यावरती, तर कलेक्टर साहेबांनी तो अहवाल शासनाला पाठवलेला आहे आणि तो पॉझिटिव्ह पाठवलेला आहे। शासन स्तरावरही आमचं काम होण्याची शक्यता आहे, पण नाही झालं तर आमचे सगळे शेतकरी एकजुटीनं हा रस्ता होऊ देणारच नाही अशी आमची खंबीर भूमिका आहे। जोपर्यंत आम्हाला योग्य मुआवजा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचं एक इंचसुद्धा आम्ही जमीन या समृद्धी महामार्गाला देणार नाहीत असं सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि
या जे प्रस्तावाला शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला तर जालना ते नांदेडपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. जेणेकरून आज कोटी रुपयाचा भाव आहे नांदेड शहरालगत, तर आम्हाला ते 4 ते 5 लाख रुपयांनी शासन देत आहे. हे अतिशय आमच्यावर अन्यायकारक आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी, आमचे सहकारी राजेंद्र क्षीरसागर साहेब अमरेडचे, ते किसान सभेचे, ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. सर्व शेतकरी या 12 गावातील बाधित गावातील जालना परभणीचे शेतकरीसुद्धा आम्ही एकजुटीनं हे संघर्ष आम्ही तयार केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की शासन या ठिकाणी योग्य निर्णय घेईल आणि आमच्या मागण्या जे मावेजाचे आहे ते मान्य करतील.